6 जुलैपासून मनोज जरांगे हे मराठवाड्यातून संवाद यात्रेची सुरुवात करतायत आणि दुसरीकडे मागण्यांबाबत सरकारने दिलेल्या वायद्यावरून पुन्हा वाद होण्याची चिन्ह आहेत. बघूयात. आरक्षणासाठी मनोज जरांगे येत्या 6 जुलैपासून संवाद रॅली सुरू करणार आहेत. हिंगोलीतून त्याची सुरुवात होईल. त्यानंतर मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सभा होणार आहेत. हिंगोलीतल्या सभेसाठी गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलकांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या होत्या. दरम्यान सरकारने काही दिवसांपूर्वी 1 महिन्यात जरांगेंच्या मागण्यांवर विचार करू असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं होतं. आज विधानसभेत मात्र आपण 2 महिन्यांचा वेळ मागितला होता अशी माहिती देसाईंनी दिली आहे. 1 महिना माझी विनंती आहे. बघा, मी कधी बोलणार नाही आणि मी दिलेला शब्द शिंदे साहेबाचाच मी कार्यकर्ता आहे. आम्ही तुम्हाला साहेबांच्या तोंडाकडे बघून बोलायला सुद्धा साहेबाची जी सवय आहे ती साहेबांची सवय आम्हाला लागली सगळ्यांना. साहेबांची मनापासून इच्छा आहे, सीएम साहेबांची मनापासून इच्छा आहे. आणि मी स्वतः लक्ष घालतो. दर आठवड्याला मी स्वतः त्याच्या बैठका घेतो. किती पुढे गेले मी अधिकारी ज्यादा लागले तर सीएम साहेबांच्या परवानगीनं ज्यादा अधिकारी नेमतो तिथं. माननीय मनोज पाटील जरांगे साहेब जेव्हा आंतरवाली सराटीला उपोषणाला बसले होते त्यावेळी मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, त्यांच्याशी चर्चा केली. माननीय मनोज पाटलांनी सांगितलं की 2 महिने नाही, त्यांनी तर पहिलं म्हटले 30 जूनच्या आतच करा. पण परत मी विनंती केल्यावर ते म्हटले आता तुम्ही आलाय, मी तुम्हाला 1 महिना वेळ देतो. आणि त्यांनी 13 जुलैपर्यंतचा वेळ दिलाय. 1 दिवसही सभापती महोदया आम्ही वाया घालवलेला नाही. शंभूराज साहेब इथं आले होते आंतरवालीला त्याच वेळेस, आणि त्याच्या अगोदरचाही थोडासा आम्हाला अनुभव होता की त्यांनी जर एखाद्या वेळेस काम हातात घेतलं ते कडेला नेतात. म्हणून यावेळेस चर्चा करताना आम्हाला त्यांच्यावरती विश्वास होता की हे आलेत म्हणल्याच्यानंतर कामं मार्गी लागतील. व्याख्या घेण्याचं सगळ्या स्वाऱ्यांच्या बाबत आणि हैदराबादच्या गॅजेटबाबत इथं शब्द दिलेला आहे. आम्ही त्याचबरोबर सांगितलं होतं की आपल्याला भेदभाव नको आहे. सातारा संस्थांचं गॅजेटसुद्धा तुम्हाला 13 तारखेच्या आतच घ्यावं लागणार आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं सुद्धा घ्यावं लागणार आहे. ही या विषयावर आपण त्यांची चर्चा केली. या 4ही विषयात त्यांनी सांगितलेलं की हे आम्ही 100% करणार. आणि ते एकदा करणार म्हणले की आम्हाला 100% सांगतो. मला तरी विश्वास होता की ते करतील. दुसरीकडे जरांगेंच्या आंतरवाली सराटीत मध्यरात्री एक ड्रोन घिरट्या घालताना दिसून आलाय. ड्रोनद्वारे टेहळणी कोण करताय असा प्रश्न उपस्थित करत आंदोलकांनी जरांगेंच्या सुरक्षेची मागणी केली आहे. इथं आलेलं पाहिलं तुम्ही पाठीमागच्या बाजूला होतं आणि तिकडे होतं त्यांच्या घरापुढे एक होतं तिकडून इकडे पोलिसांना ड्रोन आहेत कोणाचे बघा. ड्रोनला फिरत देत असतो आरक्षण तर घेणार. ड्रोन लाव काय लावायचं लाव आणि ते ओबीसीतूनच घेणार. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.